येथील ओतूर गावामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे संगीत विद्यालयामध्ये या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष माननीय धुंडीभाऊ शेठ पानसरे आहेत. तर ते काय मानतात संगीत विद्यालयाबद्दल, त्यांचा उद्देश काय आहे ते आपण त्यांच्या तोंडून ऐकूया. रामकृष्ण हरी. धुंडीभाऊ महाराज पानसरे वारकरी परिषद या नावाने आम्ही संघटना रजिस्टर केलेली असून 5 वर्ष झालेली आहेत. परंतु नवीन पिढीसाठी ओतूर या ठिकाणी चैतन्य महाराजांसारखं मोठं मंदिर असून एकही संगीत विद्यालय नाही, ही अतिशय खंताची बाब आहे. आणि नवीन पिढी घडवण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही 2025ला 15 जूनपासून आदिवासी पट्ट्यातून सगळी मुलं या ठिकाणी शिकायला येत आहेत. त्यांचा जेवणाचा, राहण्याचा सगळी व्यवस्था आम्ही इथं केलेली आहे. कुठल्याही मुलाकडून एकही रुपया फी न घेता शाळेमध्ये जात असताना सुद्धा त्यांना वह्या लागू, पुस्तकं लागू सगळा खर्च आम्ही करीत आहोत. ही संस्था ज्यांना दान करायचं असेल त्या पद्धतीने त्यांनी दान करावा. महाराष्ट्रामध्ये हल्ली नवीन पिढी ह्या इकडं वळत नाही. दिवसांदिवस सगळ्यांचे आपल्या पिढीचे संस्कार विसरत चाललेली मुलं आहेत. सध्या सगळ्या मुलांचं लक्ष उच्च शिक्षणावर परदेशात जाण्याचं लागलेलं असल्यामुळं जी आपली परंपरा आहे ती परंपरा मुलं विसरत चाललेली आहे. आणि ती परंपरा टिकावी आणि ओतूरमध्ये एक वारकरी संप्रदायामध्ये चांगले प्रत्येक घरामध्ये नियमावली जावेत आणि हा वारकरी संप्रदाय टिकावा म्हणून आम्ही या ठिकाणी एक आठ्ठासाने चैतन्य महाराजांचं नाव, ज्याप्रमाणे छोट्या माऊलीनं मेमध्ये मोठा सप्ताह केला आणि त्या सप्त्यामध्ये चैतन्य महाराजांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी का चैतन्य महाराज हे तुकाराम महाराजांचे गुरु होते. आत्तापर्यंत देऊची लोक मानत नव्हती, परंतु आत्ता ते मानायला लागली. आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी चैतन्य महाराजांनी रामकृष्ण हरी मंत्र दिलेला आहे तो अख्ख्या जगापर्यंत जावा, तो टिकावा, ती परंपरा टिकावा म्हणून आज या ठिकाणी आम्ही सगळे आदिवासी मुलं जमा करून त्यांना शिकवण्याचं काम करीत आहे. प्रत्येक मुलाला हरिपाठ शिकवणं, मृदंग शिकवणं, कीर्तनाचा अभ्यास शिकवणं. आणि याच्याही पुढं आमचं असं म्हणणं आहे का तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज हे जगापर्यंत गेले पाहिजे. ही मुलं आता 5वीला आहे, हे मुलं पूर्ण 15वी होईपर्यंत यांना शिक्षण आम्ही स्वतः संघटनेतर्फे देणार आहोत. ह्या मुलांना हिंदीतून, मराठीतून, इंग्लिशमधून आणि संस्कृत चारही भाषेमध्ये कीर्तन आणि प्रवचन करता आलं पाहिजे. जरी उद्या ते शिकले आणि अमेरिकेला किंवा कुठल्याही देशात गेले तरी आमचे तुकाराम महाराज कोण होते, आमचे ज्ञानेश्वर महाराज कोण होते, छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे त्यांना सांगता आलं पाहिजे. अशी नवीन पिढी घडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करीत आहोत. आपण या ठिकाणी जर तुम्ही आलात आणि कुठल्याही प्रकारची एकही रुपयाची फी न घेता सगळ्यांना मोफत आम्ही शिकवित आहोत. जेवणाची, राहण्याची, आंघोळीची, नाश्त्याची सगळी सोय करीत आहोत. आणि दिवसभर शाळेसाठी गाडगे मिशीनला त्यांना आम्ही शिक्षणासाठी पाठवित आहोत. सकाळी उठल्या त्यांची आंघोळ होती. आंघोळ झाल्यानंतर नित्यनेमाने सकाळच्या पारी आमची आरती होती. आरती झाल्यानंतर त्यांचा शाळेचा अभ्यास होतो. शाळेचा अभ्यास झाल्यानंतर 9 वाजता त्यांना जेवणाची व्यवस्था केली जाते. 10 वाजता ते शाळेत जातात. परत 5 वाजता आल्यानंतर परत एक अर्धा तास लहान मुलं असल्यामुळे त्यांना खेळण्याचा चान्स दिला जातो. आणि 5:30 ते 7:30 मृदुंगाचा अभ्यास करून त्यांच्याकडून घेतला जातो. मृदुंग वाजवून घेतला जातो. 7:30 ते 8:30 हरिपाठ घेतला जातो. अभंग शिकवला जातात. ज्ञानेश्वरी सांगली जाते. अशाप्रमाणे ह्या संस्थेमध्ये मला सहकार्य करणारे आमचे श्याम महाराज घुले असतील, ते आळंदीला 7-8 वर्ष शिकल्यामुळे त्यांचं पूर्ण मृदंगाचा अभ्यास झालेला आहे. कीर्तनाचा अभ्यास शेजारी बसलेले आमचे लांडे महाराज असतील, ते मुलांना हरिपाठ शिकवतात, ज्ञानेश्वरी आणि हे शिकवतात. तरी सगळ्या ओतूरमधील, आजू तालुक्यामधील सगळ्या असणाऱ्या पालकांना माझी विनंती आहे की आपण जे आपल्या संतांनी केले ते टिकलं पाहिजे. नवीन पिढीला तुम्ही शिकवावा अशी विनंती आहे. ओतूर या ठिकाणी ज्याला वाटत असेल का आपला मुलगा भविष्यात चांगला घडावा आणि काहीतरी शिकावा, संतांचे विचार त्याच्या डोक्यात गेले पाहिजे. नाहीतर तुम्ही नुसतं जर शिक्षण करीत राहिले आणि त्याला जर बाहेर ठेवलं तर नक्की पुढच्या काळामध्ये तुम्हाला रुद्राश्रमात गेल्याशिवाय राहणार नाही. पैशापेक्षा संस्कार महत्त्वाचे. पैसे जरूर कमवा परंतु संस्कार घडवा. आणि संस्कार घडवले तर तुम्हाला रुद्राश्रमाचा दार पगार मिळणार नाही. म्हणून या ठिकाणी आज तुम्ही सर्वजण आलात आणि आम्हाला जी मदत केली ही सगळी मीडियावरून तुम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाठवावी. ज्याला वाटत असेल की असं चांगलं काम करत आहात तुम्ही, आम्ही कुठल्याही प्रकारचा
मानधन किंवा काही आम्हाला चालू नाही. आम्ही देणगी रूपामध्ये संस्था चालू केलेली आहे. आमचे किरण पानसरे असतील, यांनी 6,000चा आत्तापर्यंत आम्हाला किराणा दिला. कोण गहू देतो, कोण बाजरी देतो. असे असणारे दानशूर मंडळी भरपूर आहेत महाराष्ट्रात. आणि ज्याला ज्याला वाटत असेल चांगल्या कामासाठी दान करावा, अशांनी आम्हाला संस्थेसाठी आमच्या दान करावी. त्यांना रीतसर पावती दिली जाईल. त्या पावतीचं दरवर्षी ऑडिट केली जाईल. आमची व्यवसाय रजिस्ट्री आहे. इकडे तिकडे पैसे उडवण्यापेक्षा जर या लहान मुलांच्या शिक्षणाला तुम्ही जर आम्हाला पैसे पाठवले तर नक्की तुम्ही या दिलेल्या दानाचं तुम्हाला पुण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. खालीप्रमाणे आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आमच्या संस्थेचा नंबर घ्या 98 90 57 22 51. रामकृष्ण हरी.